तर या मोर्चाच्या अपडेटकडे आपलं लक्ष असेल. काही महत्त्वाच्या अन्य बातम्या पाहूया. महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना जिंकलेल्या जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्र सांगतायत. 2017 मध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांच्या जागांसाठी शिंदे आग्रही आहेत. 2017 साली जिंकलेले नगरसेवक जे आता शिंदे सेनेत आहेत त्या जागा आम्हाला मिळाव्या अशी त्यांची मागणी असल्याचं सूत्रांकडून कळतंय. विजयी 84 नगरसेवकांपैकी जवळपास 50 ते 60 नगरसेवक शिंदेंसोबत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला या संदर्भात माहिती दिली आहे. 2017 साली शिवसेनेने एकूण 84 जागा जिंकल्या होत्या. त्या जागांसाठी शिंदे आग्रही आहेत. त्यातील आता जवळपास 50 ते 60 नगरसेवक हे शिंदेंसोबत आहेत. सगळ्या जागा आम्हाला मिळाव्या ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, शिंदेंची जी मागणी आहे त्यातून साध्य काय होणार आहे आणि कशा पद्धतीने ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी बार्गेनिंग केलं जाईल? प्रज्ञा, यामध्ये महत्वाचं आहे की 84 जागा तर शिवसेनेने जिंकल्या होत्या, मात्र 7 नगरसेवक हे मनसेचे देखील शिवसेनेकडे आलेले होते. आणि यासोबतच जर आपण विचार केला तर आता गेल्या फुटीनंतर म्हणजे शिवसेनेच्या फुटीनंतर जवळपास 50 ते 60 नगरसेवक हे पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबईतल्या सिटिंग नगरसेवकांची एकूण संख्या ही 60 पेक्षा जास्त आहे, 65 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ज्या सिटिंग नगरसेवकांच्या जागा आहेत त्या शिवसेनेला मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे. आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या उरलेल्या जागांपैकी त्या उरलेल्या जागांमध्ये मग समसमान वाटप व्हावं. म्हणजे एकीकडे शिवसेनेकडे असलेले 60 ते 65 जागा आणि जेवढे भाजपचे 82 नगरसेवक गेल्या वेळी जिंकून आलेले होते हे नगरसेवक सोडून, या सिटिंग जागा सोडून उरलेल्या ज्या जागा आहेत त्यापैकी समसमान वाटप व्हावं अशी आग्रही मागणी ही शिवसेनेची आहे. मात्र यामध्ये जर आपण विचार केला, एकूण गणित जर बसवायचं झालं तर 100 पेक्षा जास्त जागा या शिवसेनेला सध्या मुंबईमध्ये हव्या आहेत. आणि तेवढंच गणित हे सध्या या एकूण जागांचा विचार केला आपण तर येतं आहे. त्यामुळे 100 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला, उर्वरित जागा ज्या आहेत त्या भाजपला, अशा प्रकारे हे वाटप कदाचित येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं. आणि त्याच्यावरून महापालिकेचं मुंबईचं सूत्र जे आहे ते ठरू शकतं. कारण एकनाथ शिंदे यांनी देखील बैठक घेतली होती सगळ्या मंत्र्यांची आणि त्यातून सगळ्या मंत्र्यांना आदेशच दिलेले आहेत की आपल्याला महायुतीतच लढायचं आहे, तीच आपली भूमिका असायला हवी. त्यामुळे आज ही जी सूत्रांची माहिती आलेली आहे त्या माहितीला जोड मिळते आहे. आणि एकूण 100 पेक्षा जास्त जागा या शिवसेनेला मुंबईमध्ये लढायच्या आहे, शिंदेला मुंबईमध्ये लढायच्या आहेत, असं एकूण या सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला समोर येतं आहे. प्रज्ञा. अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. राज्यामध्ये आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. आणि या निवडणुकांसंदर्भात शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सगळ्या मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीतच लढवायच्या ही भूमिका ठेवा असे आदेश दिले. जिथे काही जुळून येत नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत करू असंही शिंदे म्हणाले. यावेळी शिंदेंनी प्रत्येक मंत्र्याला दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला. तर निवडणुका महायुतीतच लढायच्या ही भूमिका ठेवा. एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना काय आदेश दिलेत आपण पाहतोय. स्थानिक स्वराज्य संस्था, त्यात महानगरपालिका देखील महायुतीमध्येच आपल्याला लढायच्या आहेत. जिथे काही जुळून येत नसेल तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत करू. तर एकीकडे